नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 16 मार्चला राज्यसभेची निवडणूक होतीये. म्हणजे देशभरातनं विविध राज्यातून साधारणतः 72 जागांसाठी ही राज्यसभेची निवडणूक होतीये. त्यातल्या महाराष्ट्रातल्या 7 जागा आहेत आणि या 7 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. ती 16 मार्चला होतीये. 16 मार्चला सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात होईल. ती दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे आणि त्यानंतर लगेचच मतमोजणीलाही सुरुवात होणार आहे. म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत सगळे निकाल सुद्धा आपल्या समोर येतील 7 जागांसाठीचे. आता याच्यामध्ये 5 तारीख जी आहे 5 मार्च ही अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. कारण 5 मार्चला अर्ज भरायचे. म्हणजे जे कोणी उमेदवार असतील त्यांची अर्ज भरण्याची तारीख ही 5 मार्च असणार आहे. आणि ती महत्त्वाची का आहे तर ती सर्वार्थाने महत्त्वाची आहे. एक तर या राज्यसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी असेल हे ठरवणारी ही तारीख असणार आहे. त्याचबरोबर कुणाची आघाडी होतीये, कोण कोणाचा मित्र आहे, कुणाच्या युतीमध्ये बिघाडी होतीये, कुणाच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडतोय, हे सगळं ठरवणारी ही 5 मार्च ही तारीख आहे आणि त्यामुळे ही तारीख त्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. 6 मार्चला अर्जाची छाननी होईल. 9 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे आणि मग 16 मार्चला प्रत्यक्ष मतदान होईल. आता या सगळ्या राज्यसभेच्या या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जर काहीच प्रॉब्लेम कुठे आला नाही तर राज्यसभेची या 7 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध अगदी सुरळीत पार पडू शकते. पण असं होतं का तर असं होईलच याची यावेळीही शक्यता तशी कमी आहे. आता थोडक्यात तुम्हाला जर का थोडीशी आठवण करून द्यायची झाली तर 2022 मध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक झाली होती. त्यावेळेला ऑपरेशन लोटस कशा पद्धतीने राबवलं गेलं होतं आणि त्या निवडणुकीच्या संध्याकाळीच तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन शिवसेनेतनं बाहेर पडले, फुटले. हेच सगळं 2022 मध्ये. मला आता ती पक्की तारीख आठवत नाही. त्याच्या आधी 10-15 दिवस जी राज्यसभेची निवडणूक झाली होती त्याही वेळेला अशाच पद्धतीने ऑपरेशन लोटस हे राबवलं गेलं होतं आणि मग काँग्रेस, शिवसेना, तेव्हा शिवसेना एकसंध शिवसेना होती, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, याच्यातनं अनेक उमेदवार हे फोडण्यात आले होते आणि हे सगळं चित्र आपल्याला माहिती आहे. 8 जागांवर भाजपनी आपले उमेदवार उभे केले होते आणि निवडून सुद्धा आणलेले होते. त्यामुळे आता ही जेव्हा मार्च 2026ला ही राज्यसभेची निवडणूक होतीये, ही सुरळीत पार पडेल का, ही बिनविरोध पार पडेल का हे आपल्याला बघायचं आहे. आणि कोण उभं राहिलं तर ही निवडणूक बिनविरोध होणार आहे आणि जर ती व्यक्ती उभी राहिली नाही तर याही वेळेला ऑपरेशन लोटस होणार हे अगदी 100% आहे. आता मुळामध्ये आपण बघूयात की या 7 जागा ज्या आहेत या कोणाकोणाच्या म्हणजे त्यांची मुदत संपती आहे. म्हणजे जे राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेले आहेत त्या 7 जणांची मुदत ही एप्रिल महिन्यामध्ये संपती आहे. 16 एप्रिलला ती संपती आहे आणि त्यामुळेच या निवडणुका होत आहेत. आता याच्यामध्ये भाजपचा विचार केला तर भाजपचे रामदास आठवले जे राज्यमंत्री पण आहेत त्यांची मुदत संपती आहे. भागवत कराड जे भाजपाचे मराठवाड्यातले त्यांचे नेते आहेत त्यांची मुदत संपती आहे. आणि एक धैर्यशील पाटील जे आहेत की दक्षिण रायगडचे ते सगळं काम बघतायत, त्या धैर्यशील पाटलांची सुद्धा मुदत ही एप्रिल महिन्यामध्ये संपती आहे. तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटातनं तर तो काही मुद्दा नाही आहे. पण यांच्याकडे काँग्रेसमधनं रजनी पाटील ज्या आहेत त्यांची मुदत संपती आणि शिवसेना ठाकरे गट जो आहे त्यांचे प्रियांका चतुर्वेदी ज्या आहेत त्यांची देखील मुदत ही एप्रिल महिन्यामध्ये संपती आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्यांच्यामध्ये डॉक्टर फौजिया खान यांची मुदत संपती आहे आणि त्याचबरोबर शरद पवारांची सुद्धा मुदत खासदारकीची राज्यसभेवरच्या ही एप्रिल महिन्यामध्ये 16 एप्रिलची संपती आहे. त्यामुळे आता या 7 जागा ज्या रिकाम्या होणार आहेत त्यासाठीची ही निवडणूक
होतीये. आता याच्यामध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. इच्छुकांच्या विषयी आपण सगळं कोण कोण इच्छुक आहेत ते तर सगळं आपण बघूच या. पण मुळामध्ये आधी आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की ही जी राज्यसभेची निवडणूक होते याची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे. ती वेगळी आहे म्हणजे महाराष्ट्रातनं आमदार जे आहेत ते आमदार या उमेदवारांना निवडून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवत असतात. आता महाराष्ट्रातल्या एकूण आमदारांची संख्या किती आहे तर 288. म्हणजे 288 भागिले आपल्याला करायला लागेल हे 7 उमेदवार आणि त्याच्यामध्ये +1 हा ऍड करायचा असतो. म्हणजे 288 भागिले 8 जर आपण केलं तर 36चा काही आकडा येतो. तर 36 आमदारांचा एक कोटा असतो जो एका उमेदवाराला निवडून देत असतो. अशा पद्धतीची ही सगळी निवडणूक प्रक्रिया असते. आता याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे की भाजप म्हणजे महायुतीकडे म्हणजे भाजपकडे एकूण आत्ता 134 त्यांचे आमदार आहेत. प्लस मग त्यांचे आणखीन काही इतर जर पकडले तर ती संख्या 142-44 पर्यंत जातीये. त्याचप्रमाणे शिंदेची शिवसेना आहे त्यांच्याकडे 56 आमदार आहेत. आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 41 आमदार होते. पण आता आपण बघतोय दुःखद निधन हे अजित पवारांचं झालं त्यामुळे एक संख्या कमी झाली. म्हणजे आता 40 आमदार हे त्यांच्याकडे आहेत. आता आधी जर का आपण महायुतीतल्या या पक्षांचं जर का गणित केलं तर 4 जागांवर म्हणजे संख्याबळानुसार जर आपण बघितलं तर भाजप 4 जागांवर आपले उमेदवार उभे करून आरामात आपले उमेदवार निवडून आणू शकतं. तसंच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विचार केला त्यांच्याकडे 56 आहेत. तर एक उमेदवार त्यांचा अगदी सहज निवडून येऊ शकतो आणि शिवाय मग वरती काहीतरी 18-20 मतं ही त्यांची शिल्लक राहतात. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विचार केला 40 त्यांच्याकडे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक उमेदवार हा नक्की निवडून येऊ शकतो आणि प्लस त्यांच्याकडे संख्या राहते उरलेली ती 4 आमदारांची राहते. आता खरी गंमत आहे ती महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. आता यावेळेला गंमत अशी झालेली आहे की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यांच्याकडे महाविकास आघाडीकडे जे संख्याबळ आहे ते इतकं कमी आहे की शिवसेनेकडे माझ्या मते 20 आमदार आहेत, काँग्रेसकडे 16 आमदार आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत. म्हणजे महाविकास आघाडी मिळून एक उमेदवार फक्त हा निवडून हे तिघही जण आणू शकतात. आता इथेच तर खरी गंमत आहे कारण आता उमेदवार कोणी कुठल्या पक्षाचा द्यायचा. आता तशा अर्थाने जर आपण बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. म्हणजे त्या दृष्टीनं क्रमवारीमध्ये त्यांचा पहिला नंबर लागतो किंवा ते क्लेम स्वतः करू शकतात राज्यसभेच्या जागेसाठी. मग त्यांना सपोर्ट कोणाला करावा लागेल तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला करावा लागेल. त्या खालोखाल नंबर येतो तो काँग्रेसचा. त्यामुळे काँग्रेसने जर ठरवलं की आपल्याला उमेदवार द्यायचा आहे तर मग या दोघांना पाठिंबा द्यावा लागेल. आता चर्चा सुरू आहे ती शरद पवारांच्या उमेदवारीची. मुळामध्ये शरद पवार हे राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहू इच्छितात का हा पहिला प्रश्न आहे. कारण काही महिन्यांपूर्वी 1-2-2.5 वर्षापूर्वी शरद पवार असं म्हणाले होते की मी काही आता राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, मी आता निवृत्तीकडे चाललोय, मी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहू इच्छितो. पण अजितदादा ज्या वेळेला हे सगळं विलिनीकरणाचं चर्चा ही चालू होती आणि अजितदादा जेव्हा शरद पवार आणि अजितदादा यांच्या जेव्हा भेटीगाठी वाढलेल्या होत्या त्यावेळेला असं म्हटलं जातं की अजित पवारांना असं वाटत होतं की शरद पवारांनी यावेळची राज्यसभेची निवडणूक लढवावी. याची 2 कारणं आहेत. एक तर आता शरद पवारांचं वय होत आहे त्यामुळे त्या वयानुसार जर आपण बघितलं तर ही त्यांची कदाचित शेवटची निवडणूक सुद्धा असू शकते. त्यामुळे त्यांनी राज्यसभेवर जावं आणि दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करावं ही एक अजितदादांची त्यातली एक भूमिका होती. दुसरं जर आपण बघितलं तर आज गेले 56 वर्ष हे शरद पवार या ना त्या विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहेत आणि त्यामुळे
शरद पवारांनी राज्यसभेवर जावं अशी एक सगळी मागणी ही राष्ट्रवादीतनं सुद्धा होतीये. आणि दस्तूर खुद्द संजय राऊत हे सुद्धा असं म्हणालेले आहेत की शरद पवार जर का उमेदवार म्हणून राज्यसभेवर उभं राहू इच्छित असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कारण शरद पवारांसारखा अनुभवी माणूस हा केंद्रामध्ये असणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे आमचा पाठिंबा शरद पवारांना आम्ही नक्की देऊ. आमचा म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेचा. पण जसे दिवस बदलतात, मी म्हणलं ना, राजकारणामध्ये आजचा दिवस हा कधी उद्याचा राहत नाही आणि उद्याचा दिवस कधी परवा राहत नाही. याच्यामध्ये ट्विस्ट हा आलेला आहे की कालच काँग्रेसनी ही भूमिका घेतली की आम्ही जर शरद पवार उभे राहणार असतील तर शरद पवारांना जर पाठिंबा दिला तर येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार आम्ही उभा करू आणि त्याला मग शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा द्यावा, ही भूमिका घेतलेली आहे. याच्यामध्ये दुसरी पुन्हा गंमत अशी आहे की काँग्रेसमध्ये 2 गट असेल. एक गट हा शरद पवारांच्या विरोधामध्ये आहे, म्हणजे शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या विरोधामध्ये आहे. या विरोधाचं कारण असं आहे की शरद पवार उद्या समजा राज्यसभेवर गेले, आपण त्यांना निवडून दिलं आणि यांची इथं जर विलिनीकरणाची प्रक्रिया झाली आणि त्यानंतर जर ते एनडीएला त्यांनी पाठिंबा दिला तर आपलं सगळंच नुकसान होईल. म्हणजे आपण आपलाही उमेदवार देऊ शकलो नाही, हा सगळ्यात मोठा तोटा आपला होईल आणि आपलं एक जे काही उमेदवार असेल तो वाया गेला जर त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला तर. थोडक्यात काँग्रेसला शरद पवारांच्या बाबतीमध्ये तो विश्वास नाही आहे की शरद पवारांची भूमिका काय असेल. आणि म्हणूनच काल हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की एकतर यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपली भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे की आपण महाविकास आघाडी म्हणून आगामी काळामध्ये एकत्र राहणार आहोत, आपण UPAचे सदस्य असणार आहोत. ही एक तर त्यांची ठाम भूमिका ही प्रत्येकाने क्लिअर केली पाहिजे, तरच सगळ्या चर्चा या पुढे जाऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसने ही भूमिका घेतली आहे. आता संजय राऊत जरी म्हणालेले असले की शरद पवारांना आमचा पाठिंबा राहील, तरी आज का काल संध्याकाळीच आदित्य ठाकरे जे आहेत, जे महत्वाचे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी काल जे एक स्टेटमेंट दिलेलं आहे ते म्हटलेत की या बाबतीत एक तर मुळामध्ये आमच्या कोणाच्याही चर्चा झालेल्या नाहीत आणि क्रमवारीनं जर बघितलं गेलं तर शिवसेना हा राज्यसभेसाठी उमेदवार देऊ शकतो. म्हणजे त्यांनी एक प्रकारे असं सूचित केलंय की राज्यसभेला हा आमचा उमेदवार आम्ही उभा करू शकतो. आता नेमकं या तिघांमध्ये बैठक होणं ही यासाठी गरजेची आहे. दुसरी गोष्ट, जर ही बैठक झाली तर प्रत्येकाला एक भूमिका आपली स्पष्ट करावी लागणार आहे. आणि सगळ्यात आता तिसरी मोठी अडचण अशी आहे की काँग्रेस असं म्हणालेलं आहे की जर आम्ही शरद पवारांना पाठिंबा दिला राज्यसभेसाठी तर विधान परिषदेसाठी आमचा उमेदवार उभा आम्ही करू आणि त्याला शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी आम्हाला सपोर्ट करेल. आता इथेच तर सगळी ग्यानबाची मेख आहे. याचं कारण असं आहे, राज्यसभेच्या या निवडणुकीनंतर विधान परिषदेची निवडणूक सुद्धा होतीये. कारण विधान परिषदेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंची मुदत संपती आहे. त्यांची जी आमदारकी आहे त्या आमदारकीची मुदत संपती आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना विधान परिषदेवर ते निवडून गेले आणि आता त्यांची मुदत ही मे महिन्यामध्ये संपतीये. त्यामुळे विधान परिषदेसाठी सुद्धा निवडणूक होणार आहे. कालच संजय राऊतांनी असं विधान केलेलं आहे की आम्ही सगळेजण मिळून उद्धव ठाकरेंना विनंती करणार आहोत की तुम्ही विधान परिषदेसाठी तयारी करा, तुम्ही विधिमंडळात जाणं हे फार गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आता अशा वेळेला मग तडजोड जी काही आहे ती 2 पक्षांना करावी लागणार आहे. म्हणजे एक तर राज्यसभेवर जर का शरद पवारांनी होकार दिला तर विधान परिषदेतली जागा जी आहे ती शिवसेनेला सोडावी लागेल.
म्हणजे एकतर राज्यसभेसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरायचा नाही, म्हणजे तो त्याग एकतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला करावा लागेल, नाहीतर विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला हा त्याग करावा लागणार आहे. आता हे दोन जे अत्यंत जवळचे मित्र पक्ष आहेत ते कोण कुणासाठी त्याग करणार, हा त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. कारण काँग्रेसनं ही भूमिका घेतली आहे की राज्यसभेमध्ये जर आम्ही शरद पवारांना सपोर्ट केला तर विधान परिषदेची जागा ही आम्ही लढवणार आणि आम्हाला त्यासाठी तो दोन्ही पक्षांचं समर्थन पाहिजे. त्यामुळे त्याग करायची जर वेळ आली तर तो त्याग कोण करणार? तो ठाकरे गटाची शिवसेना करणार की इथे शरद पवारांचा राष्ट्रवादी करणार, शरद पवार उमेदवारी अर्ज भरणार नाहीत असं करून तो त्याग करणार की काय करणार, हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की जर शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरला तरी ही राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते सगळ्याच लोकांची. याचं कारण असं आहे की शरद पवारांनी जर का उमेदवारी अर्ज भरला तर कुठलंही ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन टायगर हे राबवलं जाणार नाही. पण शरद पवारांनी जर का अर्ज भरला नाही तर मग तो भरण्याचा हक्क राहतो क्रमवारीनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी जर का उमेदवार दिला किंवा काँग्रेसनं जर का उमेदवार दिला तर मागच्या 2022 मध्ये ज्या पद्धतीने विधान परिषदेची निवडणूक झाली किंवा राज्यसभेसाठी निवडणूक झाली आणि ज्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवलं गेलं, तसं जर काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला तर राज्यसभेसाठी भाजप किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना हा 8वा उमेदवार उभा करेल आणि 7ही जागा या आपल्या पदरात पडतील यासाठी चंग बांधला जाईल. मग आमदारांची फोडाफोडी होऊ शकते, ऑपरेशन लोटस होऊ शकतं, हे सगळं चित्र होऊ शकतं जर का शरद पवारांनी ही निवडणूक लढवली नाही तर. लढवली तरीही प्रश्न आहे कारण विधान परिषदेचा मुद्दा येतोय आणि लढवली नाही तरी ऑपरेशन लोटस होण्याचा धोका हा सगळ्यात मोठा होतोय. आता जर का लढवली नाही तर काय होऊ शकतं, म्हणजे शरद पवारांनी लढवली नाही आणि ठाकरेंच्या शिवसेनेनी जर का उमेदवार दिला तर ठाकरेंच्याकडे आहेत 20 आमदार, काँग्रेसकडे आहेत माझ्या मते 14 का 16 आमदार आणि 1 शेकापचा आहे आणि मग बच्चू कडू वगैरे असा त्यांचा अगदी शरद पवारांचे 10 आमदार जरी बाजूला ठेवले तरी एक आमदार त्यांचा निवडून एक राज्यसभेवर खासदार निवडून येऊ शकतो. पण ते गणित इतकं सोपं नाही कारण भाजप आहे. भाजप 2022 मध्ये विरोधात असताना सुद्धा भाजपने 8वा उमेदवार देऊन तो निवडून आणलेला होता. तिथं ऑपरेशन लोटस केलेलं होतं, फोडाफोडीचं राजकारण केलं होतं आणि ते आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यानंतरच या महाराष्ट्रामध्ये सगळी राजकीय समीकरणं गणित बदलून गेली आणि शिवसेना फुटली. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार राज्यसभेला गेला तरी फोडाफोडीचं राजकारण होणार आहे, काँग्रेसने उमेदवार दिला तरी फोडाफोडीचं राजकारण होणार आहे. शरद पवार जर का उमेदवार म्हणून उभे राहणार असतील तर विधान परिषदेला शिवसेनेला अडचण येणार आहे, शिवसेना ठाकरे गटाला. असा सगळा एक पेच या निमित्ताने तयार झालेला आहे. आता यांच्यामध्ये बैठका होतील महाविकास आघाडीमध्ये. हा पेच ते कसा सोडवतायत, काय करतायत, नेमका कोणता निर्णय घेत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण जाता जाता एकच सांगतो की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध तेव्हाच होऊ शकते जर शरद पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर. अर्थात माझं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं मत काय आहे, एकतर राज्यसभेवर शरद पवारांनी जावं का नाही जावं, तुमचं मत नक्की कळवा. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना याच्यामध्ये कोण एकमेकांसाठी त्याग करू शकतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि इतर देखील तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत या जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.